अनंत प्या, आनंदी रहा। कोकणात गणेश चतुर्थीची लगबग सध्या सुरू झाली आहे। कोकणात प्रामुख्याने मातीच्या गणपतीचं पूजन केलं जातं। कोकणात मातीच्या मूर्त्या बनवणारे अनेक कलाकार आहेत। असेच गेली 23 वर्षे आकार गणेश शाळेतही सुबक मूर्त्या घडवण्याचं काम समीर गुरव करतायत। पाहूयात। कोकणामध्ये गणेश उत्सव हा मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला जातो। आता या गणेश उत्सवाची लगबग सुरू झाली आहे, कारण गणेश भक्तांनी आपले गणेश आहेत म्हणजे गणपती आहेत ते तयार करण्यासाठी पाठ देखील देण्यास सुरुवात केली आहे। आणि आपण आज एक गणपती शाळेमध्ये आहोत आणि त्या गणपती शाळेची जे नियोजन करणारे आहेत ते समीर गुरव, म्हणजे आपण कलमट येथील या गावडेवाडीमध्ये आहोत आणि समीर गुरव यांच्या या गणपती शाळेमध्ये आहोत। या गणपती शाळेमध्ये जे गणपती बनवले आहेत ते प्युअर मातीचे आणि हाती बनवलेले असतात आणि खास ते 23 वर्ष ही परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे। आपल्यासोबत समीर गुरव आहेतच, त्यांच्याशी आपण चर्चा करणार। ते गणपती देखील आकार देत आहेत गणपतीला। गुरव सर, एवढी वर्ष आपण ही सेवा करताय, गणपतीचे रूप देत आहे, काय सांगाल एकंदरीत आपला अनुभव? अनुभव तसा चांगलाच आहे। नवीन नवीन शिकता येतं। आता प्रसारमाध्यमं वगैरे एवढी झाली आहेत की प्रत्येकजण नवीन मॉडेल कसं असेल ते आणून देतो आमच्याजवळ, मग तसं बघून आम्हाला शिकता येतं। आता ते देतात, वेगवेगळे कारागीर असतात, आर्टिस्ट असतात, त्यांचे फोटो वगैरे आणून देतात आणि तसे आम्हाला बनवावे लागतात। त्यामुळे आमची पण प्रॅक्टिस होते आणि आम्ही तसं बनवण्याचा प्रयत्न करतो। तसंच दिवसेंदिवस महागाई पण वाढते, माती म्हणा, कलर म्हणा, मग त्याला पण आम्हाला सामोरं जावं लागतं। एकंदरीत आता नवीन अपडेट म्हणजे व्हॉट्सअपला जो येईल तो आपल्याला हवा, प्रत्येकाला वाटतं तसं तुम्ही देण्याचा प्रयत्न करता। बरोबर। गणपती बनवण्यासाठी आपण मातीचे गणपती प्रामुख्याने बनवता आणि कोकणामध्ये ही परंपरा आपण टिकून ठेवली, त्याबद्दल काय सांगा? आता कसं माहिती आहे, बाहेरून बरेचशा मूर्त्या वगैरे आणतात तयार POPच्या वगैरे, परंतु आम्ही काय करतो मातीचीच जास्त करून बनवतो। म्हणजे ही जी परंपरा आहे मातीच्या गणपतीचं पूजन कोकणातलं, ते मानणारे बरेच भक्तगण आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात आम्हाला। त्यासाठी मातीच्याच मूर्त्या, मी आता जवळपास 500 ते 600 मूर्त्या आहेत आमच्याजवळ, त्या सगळ्या मातीच्याच आहेत। मग त्याचं विघटन पण चांगलं होतं, कुठच्याही पाण्यात, घरच्या विहिरीत असू देत, नदीत असू देत, ते विघटन त्याचं चांगलं होतं, म्हणजे हे होत नाही, विटंबना होत नाही मूर्तीची। हां, ही जी माती आपण उपलब्ध करता, माती मिळवण्यापासून गणपतीवर आकार घडवण्यापर्यंत काय प्रोसेस? ती पहिली आम्हाला माती ही पहिली आम्ही इथून आणायचो, लोकल माती मिळायची, पण ते फिनिशिंगला चांगली नसायची, म्हणून आता ही तयार मशीनवरून बारीक केलेली पेनवरून किंवा गुजरातवरून ती माती मागवावी लागते, ती मळणे, त्याच्यानंतर साच्या वगैरे तयार करून त्या मूर्त्या तयार कराव्या लागतात। काही हाती मूर्त्या तयार कराव्या लागतात। साच्यावर पहिली पावडर मारतो आणि नंतर मग शाडू मातीने त्याला आकार देतो आणि त्याच्यावर किशी टाकूनवरती लगदा लावतो, एवढंच असतं काम। माती मळून ती साचा तयार करून एकंदरीत किती वेळ लागतो? म्हणजे एकंदरीत 20 मिनिटे लागतात गणपती एकासाठी? हां हां हो। तुम्ही गणपती घडवताय, गणपतीला आकार देताय, गणपती चांगला आकर्षक दिसतो, कसं नियोजन म्हणजे पहिला गणपती बनवला जातो, त्याला फिनिश केला जातो, त्यानंतर कलर कामात त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते आमच्या, म्हणजे प्रत्येक प्रोसिजर असते त्यावर, ती केली जाते, होतं चांगलं। गणपतीचे हात असतील, पाय असतील, कान असतील, तोंड असतील, हे आपण जोडण्याचा प्रयत्न करतो। मातीचे गणपती बनवतात, त्याच्यात कशा पद्धतीने नियोजन असतं?
नियोजन म्हणजे पहिला साच्यातनं गणपती बनवला जातो, काढला जातो. त्यानंतर डोकं दिलं जातं, सोंड आणि कान हाती बनवावे लागतात. त्यानंतर हात वगैरे देतात, म्हणजे साच्या भरणारी वेगळी मुलं असतात ते बनवून देतात आमच्याकडे, ते आम्ही मग लावतो. 10 वर्ष तुम्ही करताय हे काम, कशा पद्धतीने वाटतं, आवड काय? आवड म्हणजे यातून वेगळा एक आनंद निर्माण होतो. आम्ही म्हणजे इतर वेळी दुसरं काम करतो, पण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी इकडची ओढ घेतली जाते. मग ते सर्व कामं बाजूला ठेवून इकडे आम्ही येतो आणि त्यात वेगळा आनंद एक. माझं नाव महेंद्र सत्यावान. शिक्षण घेतल्यामुळे थोडी मदत होते. तसंच इथे आल्यावर आकारांची माहिती मिळते. तसंच समीर सरांनी शिकवल्यामुळे जास्त अजून अनुभव आला आणि आनंद भेटतो हे करून. डिझाईन गणपतीचे आता नवीन युवकांना वेगवेगळे पाहिजे असतं, त्याबद्दल काय सांगितलं? आता ऑनलाईन फोटोंमुळे जास्त झालं आहे, त्यामुळे यंदा जास्तीत जास्त ते कुर्लीवरचा वगैरे गणपती आणलेला आहे. हो, त्यामुळे त्यांच्या परीने आम्ही प्रयत्न करतो करण्याचा. नाव कसं आपलं? माझं नाव रोहित गुरव. मोठे गणपती असतात, म्हणजे गणपती रिक्षावाल्यांचे गणपती आणि इतर मग बाकीच्यांचेही मोठे गणपती 5-5 फुटाचे असतात. कशा पद्धतीने यांचं नियोजन करतो? सुरुवातीला जवळपास आधी 1-2 महिने आमच्याजवळ ते ऑर्डर देतात, त्यामुळे आम्हाला मातीचे गणपती करतात. कारण मातीचे करत असते वेळी हाती करत असतो थोडं काम करावं लागतं थांबून. त्यामुळे ते लवकर आम्ही पाठ मागून घेतो आणि तशा मूर्त्या त्यांच्या आम्ही तयार करतो, जेणेकरून जरा पाऊस जर असेल तर आम्हाला ते काम करता येतं. जर पाऊस नसेल तर मूर्त्या एका दिवसात सुकतात, मग आम्हाला ते हाती गणपती करते थोडासा त्रास होतो. निश्चितच गणपती बनवताना आपल्याला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं? समस्या तर आहेत. काय होतं, महागाई तर दिवसेंदिवस वाढते, आता लाईटचा पण प्रॉब्लेम असतो आणि तसंच वातावरणाचा पण मातीच्या गणपतीसाठी हे सगळं मॅनेज करावं लागतं. जरा काय सांगाल गणेश भक्तांना? सर्व भक्तगणांनी आनंदात राहून गणेशाचे पूजन सेवा व्यवस्थित करावी. हे होते समीर गुरव यांनी ह्या गणपती शाळेमध्ये सांगितलं आहे, जे गणपती आहेत ते मातीचे गणपती असावेत, जेणेकरून त्यांचं विघटन जे पाण्यामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित होतं. आणि आपण ही शाळा आहे ती आपण पाहतो आहोत की जी गणपती जे बनवणारे हात आहेत ते आपण इथे पाहतो आहोत. त्यांचे जे सहकारी आहेत ते इथे गणपती घडवत आहेत आणि त्यांना आकार देत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं हे नियोजन असतं. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात हा गणपती उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक घरात गणपती असतो आणि त्यावेळीचं जे वातावरण आहे ते उत्साह आणि आल्हाददायक असतं. त्यामुळे हे जे सप्टेंबरमध्ये येणारा जो गणेश चतुर्थी सण आहे तो आपल्याला आनंद आणि उत्साह देऊन जातो. दरवर्षी आपण चाकरमानी, मुंबईचे चाकरमानी हे या सणानिमित्त आपल्या घरी येतात आणि हा उत्साह सादर करतात. त्यामुळे गणेश चतुर्थीची लगबग सुरू झालेली आहे एवढं आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं YouTube चॅनल.